रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यंदा 2025 मध्ये पितृपक्ष रविवारी 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष 21 सप्टेंबर म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे। आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते। पितर आणि पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी पूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते। या पितृपक्षात आपले पूर्वजन पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे। पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जातात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होत असतो, जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्याला म्हणजे सर्व पितृ अमावस्याला संपत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालत असतं। पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात ही केली जात नाही, कारण वर्षातील हे 15 दिवस फक्त पितरांना समर्पित केलेले असतात। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वजन जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात। धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पितरांसाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा गाईला खाऊ घाला, ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुम्हाला। 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन पितृ तृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर हा उपाय तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा करायचा आहे। या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त एकदा गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील, तसेच प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी मी सांगणार आहे तर ती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। या पितृपक्षामध्ये कावळ्याला व्यतिरिक्त गाईला पंचबळी दिली जातो। यात गाईला घास देण्यामागे पितरांना तृप्त करणे, देवांची कृपा मिळवणे आणि घरात शांती व समृद्धी आणणे हा प्रमुख उद्देश असतो। आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपण गायीची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो, कारण गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि पितृपक्षामध्ये गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितरांना आशीर्वाद मिळतात। पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते तृप्त होत असतात। जर आपण पितृपक्षामध्ये हा उपाय जर केला तर या उपायाने पितरांना देवांची कृपा प्राप्त होते, कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण गायीला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती पितरांना प्राप्त होत असते आणि जर पितर प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे हे 100% दूर होत असतात। असे म्हटले जाते की जर पूर्वजन आपल्यावरती नाराज असेल, आपल्याला पितृदोष लागलेला असेल आणि अशा वेळी आपण घरामध्ये कितीही देवी देवतांची सेवा केली, उपासना केली तरीही त्या सेवेचं, त्या देवतेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून सर्वप्रथम पितरांना प्रसन्न करूनच आपल्याला देवी देवतांची सेवा जी आहे तर ती करायची असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये हे काही उपाय जे आहेत तर ते केले जातात। जर तुमच्या घरामध्ये एका मागून एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल, एक व्यक्ती आजारी पडला की तो बरा होईपर्यंत लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो, म्हणजेच घरात सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरातून लगेच निघून जातो। जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपण 1 रुपया कमवला तर तेथे आपले 100 रुपये खर्च होत असतात, म्हणजेच पितृ असतात तर ते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाही। असेच
तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, उद्धटपणा करत असेल, शिकलेली मुलं मुली आहेत परंतु मनासारखी नोकरी नाही किंवा मुलांचा विवाह योग्य जुळून येत नाही, घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडणे असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबातील एकोपा नसेल, तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येत असतात. आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पितृपक्ष संपेपर्यंत एकदा नक्की करा. जो उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. बघा, तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. फक्त वर्षातले 15 ते 16 दिवसच आपल्यासाठी असतात ते. आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवतांची विविध पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणकी मळताना त्या कणकेमध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं शुद्ध तूप आणि अगदी चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे. चपाती बनवल्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे. यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. पुन्हा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीची पेस्ट तुम्हाला काय करायची आहे तर तयार करून घ्यायची आहे. आणि यानंतर त्या हळदीने तुम्हाला त्या चपातीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत आवर्जून, कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकचा शुभ फळ देखील आपल्याला मिळत नाही. म्हणून कडाच्या 2 लाईन आणि मधले 4 बिंदू जे आहेत तर ते आवर्जून तुम्हाला द्यायचे असतात. यानंतर त्या चपातीवरती त्या स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. शक्य असेल तर तांदळाची खीर जी असते तर ती तुम्ही ठेवू शकतात, परंतु ते नाही जमलं तर अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तुम्हाला. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, कारण की खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 1 कलश भरून पाणी घ्या, हळदी कुंकू घ्या आणि एक चपाती घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जेथे कुठे गाई असेल तर तेथे त्या गाईला जवळ जायचं आहे. शेजारच्या गाई असेल तरीही चालेल, तुमची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीही सुद्धा चालेल. गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे. गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही चपाती जी आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. गाईसमोर फेकून देऊ नका. हे चूक करू नका की गाई मारते किंवा असं तसं, तर ते आपली चपाती गाईला खाऊ घालायची आहे. आदराने तुम्हाला तिला खाऊ घालायची आहे. तसंच तुम्ही ताट ठेवलं तरीही चालेल किंवा गाय तुम्हाला मारणार नसेल तरी तुम्ही ती चपाती हातामध्ये घेऊन तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला गाईला घास भरवायचा आहे तो. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचा नामस्मरण करायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्र म्हणून तुम्हाला पितरांची क्षमा याचना मागायची आहे, की त्यांना सांगायचं आहे की आमच्या आयुष्यातील आम्ही जे काही कमावलेलं आहे तर ते तुमच्या कृपेनेच आहे आणि तुमचा असाच आशीर्वाद जो आहे तर तो आमच्यावरती राहू द्या. तुम्ही नाराज असतील आम्हाला माफ करा. आमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व निघून जाऊ द्या, अशी मनोभावे तुम्हाला काय करायची आहे तर प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि 100% खात्रीशीर हा उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील. शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत जो आपण प्रत्येकाने आवर्जून या पितृपक्षामध्ये एकदा तरी करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज हा उपाय पितृपक्षामध्ये आवर्जून करू शकतात. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला गोसेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. आता गोसेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं तर गाईला
पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल तर तेथे तुम्हाला जायचं आहे. त्या गायीसाठी तुम्हाला चारा द्यायचा आहे, पाणी द्यायचं आहे किंवा एखादी गाय आजारी असेल तर तिच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल तर ते तुम्हाला करायचं आहे. पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण फक्त गोसेवा करा. गोसेवेने प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि जर पितृदोष दूर झाला तर आपल्या आयुष्यामधील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या स्वतःहून दूर होतात असतात आणि आपली प्रगती आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते. म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत नक्कीच करा. घरातील स्त्री, पुरुष, मुलं कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला प्रोत्साहित करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओला संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.